ज्यांचं मी समालोचक रमेश शिंदे सहर्ष स्वागत करेल, मनपूर्वक आभार व्यक्त सुद्धा करेल। एक चांगली बिग फाईट या ठिकाणी पाहायला मिळेल, एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट या स्पर्धेच्या माध्यमातून। खूप मोठा सामना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवू। एका बाजूला आंबेगाव टीम तर एका बाजूला छत्रपती सीसी कुळगाव, त्या संघामध्ये तुम्हाला तारे सितारे पाहायला मिळतील। एका खेळाडूने संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताच्या सीमारेषा ओलांडल्या, असा खेळाडू तेजस ठाकरे अर्थात टँगो नावाचं वादळ। आम्ही सातत्याने त्या खेळाडूला खेळताना पाहिलं तर आम्हाला इजाज कुरेशीची आठवण येते। डावखुरे हाताचा फलंदाज तुम्ही टँगोला पाहाल, तदनंतर नालासोपाऱ्याचा खेळाडू सुमित ढेकळेला सुद्धा तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहाल। आणि त्याची आठवण करून देणारा खेळाडू ज्या ज्या वेळा आमच्या डोळ्यासमोर येईल तेजस ठाकरे टँगो। निश्चितच लेफ्ट हँड बॅट्समन डावखुरे हाताचे फलंदाज खूप विस्फोटक असतात, त्या खेळाडूला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहाल। एक चांगली मॅच या ठिकाणी तुमच्या डोळ्यासमोर येईल। छत्रपती सीसी कुळगाव संघाचे कर्णधार आपले दोन सलामीवीर ओपनिंग पेअर खडीपट्टीकडे जाऊ द्या। तत्पूर्वी आंबेगाव टीम आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचे, आमचे ऑफिशियल सज्ज होत आहेत। सुनीलजी माळी सर आणि खऱ्या अर्थानं आम्हाला हवेसे वाटणारे अंपायर निरंजनजी सावंत सर। गेल्या अनेक वर्षापासून शहापूरच्या क्रीडानगरीमध्ये सुद्धा त्यांचा टॅलेंट आम्ही पाहिला। आज या स्पर्धेच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून त्यांची हजेरी सातत्याने अनिवार्य होती आणि ती हजेरी मात्र त्यांनी दाखवली। थँक्यू सो मच ऑफिशियल, आपलं सुद्धा आम्ही कौतुक करू। सिग्नल द्या आंबेगाव टीम, कर्णधार आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे। सकाळचं नयनरम्य वातावरण, हवेचा झोत सुद्धा या ठिकाणी थोडासा अनुभवायला मिळेल। बदलापूरची क्रीडानगरी या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल। खऱ्या अर्थानं संपूर्ण बदलापूर शहर दिसतंय, परंतु आम्ही या शहराकडे न जाता खऱ्या अर्थानं आम्हाला हवं आहे फक्त आणि फक्त जाणता राजा क्रीडा मंडळाचं हे मैदान। आतुरता मात्र आमची शिगेला पोहोचली या सामन्यासाठी। लगेच आपण या सामन्याला सुरुवात करत आहोत। सामना 4 षटकांचा असेल आणि यानंतरचे सगळे सामने हे 4 षटकांचे असतील याची नोंद आपण घ्या। क्रिकेटचा खेळ पहिल्यांदा आम्ही करतोय मनोरंजन, कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं दिनेश कार्तिक सरांचं एक वाक्य आहे मित्रांनो, यू डोंट प्ले फॉर द रिवेंज, यू प्ले फॉर ओनली फॉर एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट। तुम्ही बदल्यासाठी खेळू नका, तर तुम्ही खेळा फक्त तुमच्या मनोरंजनासाठी। आणि हेच मनोरंजन या दोन्ही संघांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये आम्हाला पाहायला मिळेल। एक बिग फाईट, बिग शो, बिग कॉन्टेस्ट, एक चांगली लढत, एक चांगलं युद्ध, एक चांगला रणसंग्राम या सामन्याच्या माध्यमातून तुम्ही अनुभवू शकाल। यापूर्वीचा सामना जोपर्यंत ही स्पर्धा संपत नाही तोपर्यंत आमच्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी येत राहील। शेवटच्या मोमेंटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा सामना तुम्ही अनुभवला। रात गई बात गई, छोडो कल की बातें हे पुराणी। तदनंतर आपण वळतोय, कारण तिथे रंगेल नवीन नवीन कहाणी। या कहाणीमध्ये काय ट्विस्ट येईल ही पाहण्यासाठी जवळपास ही 40 मिनिटे म्हणजे तुम्हा सगळ्यांची अग्निपरीक्षा। एकदा का अग्निकुंडामध्ये उडी घेतली तर दाहकतेचा विचार करायचा नाही। आणि पुन्हा एकदा या कल्पनाशक्तीला आपण देऊया चालना, कारण बनलंय जाणता राजा चषक 2021। चांगला सामना तुमच्या डोळ्यासमोर येतोय। घर बसल्या सर्व प्रेक्षक या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत। यूट्यूबवर जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करेल। जाओ पण या क्रिकेटच्या महाकुंभामध्ये तिथं रंगलाय द्वंद्व। स्टार्किंग एंडवर आपण फलंदाज पाहतोय छत्रपती सीसी कुळगाव संघाच्या वतीनं टँगो तेजस ठाकरे, लेफ्ट हँड बॅट्समन। अनेक मैदानं या खेळाडूनं रणमैदानं करून सोडली। अनेक मैदानांवर अनेक गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरलेला बॅट्समन स्ट्रायकिंग एंडवर आहे। लेफ्ट हँड बॅट्समन टँगो
नॉन स्ट्राईक एंडवर छत्रपती सीसी कुळगाव संघाच्या वतीनं एक सांघिक प्रतिनिधी येऊ द्या. फलंदाजाचं नाव कळणं मित्रांनो गरजेची गोष्ट आहे. नॉन स्ट्राईक एंडवर नितेश, स्ट्रायकिंग एंडवर लेफ्ट हँड बॅट्समन संघाचा सर्वेसर्वा करता हरता स्टार ऑफ द प्राऊड ऑफ बदलापूर टँगो. स्ट्रायकिंग एंडवर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आंबेगाव संघाच्या वतीनं कोण आहे मयुरेश. सामन्याला करतोय सुरुवात. राईट आर्म अराउंड द विकेट. पहिला चेंडू वाईड यॉर्कर. बॅट मात्र वेगाने फिरली. चेंडू आणि बॅटचं कलेक्शन नाहीये. चेंडू निघून गेला वाऱ्याच्या वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू डॉट बॉल. कॉन्फिडन्स लेवल वाढवणारा चेंडू पहिल्याच गोलंदाजाच्या हातामधनं रिलीज झालाय. डॉट बॉलनं या चेंडूची सांगता गेली परंतु टँगो नावाचं वादळ जर घोंगावलं तर थांबणार नाही आहे. रिव्हर्सचा प्रयत्न आपण पाहिलं. इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न. क्विक रन होता. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अचूक टप्पा. लाईन अँड लेन परफेक्ट पाहायला मिळाली. ज्या ज्या वेळा परफेक्शन पाहायला मिळतं, ज्या ज्या वेळा स्किलफुलता पाहायला मिळते, त्या त्या वेळा मात्र यशस्वीता तुमच्या हातामध्ये पाहायला मिळते. याचं कारण मागील मॅच पाहायला मिळाली. ज्या 31 धाबा कुठेतरी खुजा वाटत होत्या, कमी पाहायला मिळत होत्या, त्या 31 धाबा मात्र 310 वाटू लागल्या आणि बघता बघता सामना जिंकला जाणता राजा क्रीडा मंडळ संघानं. क्रिकेट अनिश्चिततेने ठासून भरलेला मित्रांनो खेळ आहे. हो 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 वाट बॉलिंग. तीनही चेंडू डॉट बॉल. चांगली सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज मयुरेशची. टँगोला अजूनपर्यंत लय सापडत नाही आहे. मी तर म्हणेन कोणत्याही प्रकारची चौकारांची षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली नाही आहे. अजूनपर्यंत कोणती धाव नाही आहे. धावफलक पूर्णपणे स्थिरावलेला आहे. अजूनपर्यंत संघाचा श्री गणेश होत नाही आहे. हो 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 ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न झाला. आपण पाहिला ओव्हरपी चेंडू होता. चौथ्या चेंडूवर इज ऑफ द मार्क टँगो. एक सिंगल धाव मिळाली. 4 चेंडूनंतर मिळालेली एक धाव मात्र थोडासा आशा कुठेतरी या ठिकाणी पाहायला मिळतील, कारण 3 चेंडूमध्ये पूर्णपणे धावांपासून लांब ठेवलेल्या टँगोला टाकला ओव्हरपी चेंडू. एक सिंगल धाव मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट होतंय ओपन. या मैदानाचा विचार केला तर मी तर म्हणेन आत्ता विश्वास ठेवणं थोडंसं अवघड झालं आहे. यापूर्वीच आपण सामना पाहिला. 31 धावा बनवल्या होत्या जाणता राजा क्रीडा मंडळ संघानं. 32 धावांची गरज होती मयूर ग्रुप संघाला, परंतु त्या 32 धावा बनवण्यापासून परास्त केलं. हे नाव आहे मित्रांनो क्रिकेट. कारण एक वेळ आम्ही खऱ्या अर्थानं आमच्या श्वासावर विश्वास ठेवू, परंतु क्रिकेटवर विश्वास ठेवणं थोडं कठीण झालं आहे. फक्त खेळणं इम्पॉर्टंट गोष्ट आहे. गोलंदाज तयार मयुरेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हरपी चेंडू. कलात्मकता पाहायला मिळते गोलंदाज मयूरच्या गोलंदाजीमधून. चेंडू पडल्यानंतर ब्रेक होतो. लेग ब्रेक चेंडू फेकले जात आहे. चेंडू टर्न होतो. चेंडू बाउन्स होतो. हे व्हेरिएशन आहे गोलंदाज मयुरेशचं. दूरवरचा प्रवास करून आपण काय या स्पर्धेमध्ये दाखल झालेलो आहोत, परंतु कोणत्या मोमेंटला काय घडेल हे क्रिकेटमध्ये सांगता येणार नाही. गोलंदाज तयार मयुरेश. 4 चेंडू आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 6वा चेंडू निघून गेलाय. बॅटला ब्रश करून विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. नितेश बॅक टू द पॅव्हिलियन. आधी दुष्काळ त्यामध्ये पडलेला हा 13वा महिना. संकट आणि संकट. कर्जबाजारी आणि उष्णा शेजारी असेल तर मात्र आमचं डोकं कायमस्वरूपी खाली जातं. मान उंचावू देत नाही. फलंदाजाचे मनसुबे उधळून लावणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज मयुरेशच्या हातामधून टाकले जाणारे चेंडू सातत्याने सांगून गेले, यस वी आर अ बॉलर ऑफ क्रिकेट टुर्नामेंट. निश्चितच पहिलं षटक हाताळलं गोलंदाज मयुरेशनं. केवळ आणि केवळ 1 धाव खर्च केली. एक महत्त्वपूर्ण विकेटसुद्धा पटकावली. निकेश कोणती धाव न काढता परतीच्या प्रवासाला लागलाय. टँगोवर दडपण असेल, परंतु दडपण विरहित फलंदाजी करावी लागेल. तुम्ही पाहिलं असेल 3 इडियट्स पिक्चर, तर आम्हाला वाक्य सातत्याने आठवेल. फक्त एक संधी द्या आणि त्या संधीचं सोनं आम्हाला करायचं आहे. पहिलं षटक वेगाने या ठिकाणी संपुष्टात येत आहे. पहिलं षटक संपलं. मयुरेशने कलात्मक गोलंदाजी केली. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळून देण्याची संधी निर्माण करून दिली नाही आहे. खेळपट्टीचं पूर्णपणे निरीक्षण होतं या खेळाडूच्या माध्यमातून. लेजेंडरी क्रिकेटर तेव्हा शोभून दिसतात तेव्हा ते वर्तमानामध्ये योग्य वेळा योग्य कामगिरी करतात. म्हणून म्हटलं जातं क्रिकेटमध्ये सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळता है. जगदीश गोलंदाजी मार्कवर सज्ज. वैयक्तिक पहिलं सांघिक. दुसरं षटक स्ट्रायकिंग एंडवर टँगो. अजूनपर्यंत कोणताही सूर टँगोला सापडलेला नाही आहे, म्हणून की काय यशाचं गाणं अजूनपर्यंत गाजलेलं नाही आहे. हे जिंदगी जितनी चाहे उतनी न चाह, लेकिन गाणे तो अच्छे बजा. खोलवर टप्प्याचा चेंडू फुल और लेंथ पाहायला मिळाला. टँगो आपली जागा सोडत नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत टँगोला ही जबाबदारी पार पाडावी लागेल. एक चांगला खेळाडू आहे टँगो. इतिहासामध्ये अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. अनेक मैदानांवर अनेक चेंडू मैदानाबाहेर पाठवण्याची क्षमता या खेळाडूने ठेवलेली आहे. नाव नाही तर ब्रँड ए बॉस टँगो.
परंतु अजूनपर्यंत नावाप्रमाणे फलंदाजी झालेली नाही आहे टँगोची. ओहो, शपलवून खेळलाय मिस्टामिक स्टोक. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडला. 1 डॉली कॅच, 1 वर विकेट डाऊन. मोठा झटका लागतोय छत्रपती सीसी कुडगाव संघाला लागलेला. 440चा करंट टँगोच्या रूपानं. टँगो बॅक टू द डगआउट. संघर्षातून मार्ग सापडला टँगोला. मी तर म्हणेन अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते या मॅच मध्ये. आंबेगाव संघाच्या वतीनं आपण पाहिलं, आंबेगाव संघानं नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण करण्याचा पारंपरिक पद्धतीचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत यशस्वी केला या निर्णयाला. टँगो नाराज असेल, लई सापडली नाही. शपलवून खेळण्याचा, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड ड्राईव्ह सजवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नात मात्र मार्ग सापडला नाहीये. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलाय तुषार. खूपच चांगली गोलंदाजी. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली. केवळ आणि केवळ 1 धावा. निश्चितच एकच सिंगल धावफलकावर शोभून दिसते. ते एका धाव्याला वाटत असेल. चौकार षटकारांची आतिषबाजी होऊन सातत्याने धावसंख्या जोडली जावी. क्रिकेट आहे मित्रांनो. कधी कोण राजा, कधी कोण रंक होईल हे सांगता येत नाही. कधी कोणाचं स्वप्न पूर्ण, कधी कोणाचं स्वप्न उद्ध्वस्त होईल हे सांगता येत नाही. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, शॉर्ट आर्म करण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट ऑफ गुडली यांच्या स्पॉटवर चेंडू पडला गेला. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत मी तर म्हणेन आंबेगाव संघाच्या वतीनं होत आहे. इथे येण्यापूर्वी काहीतरी प्लॅनिंग केलं असेल आंबेगाव संघानं. दिशा दिली यावेळेस चेंडूला. चेंडू निघून चाललाय फाईन लेगला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय, परंतु खेळपट्टीवर मात्र धावांचं घमासान चालू ठेवावं लागेल. आपण पाहतोय धावफलकावर थोडासा दुष्काळ पडलाय. जी स्टार्टअप हवी होती या मॅचमध्ये छत्रपती सीसी कुडगाव संघाला, ती मात्र मिळालेली नाही आहे. टर्न करावं लागेल या धावसंख्येला. आपण पाहतोय 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर छत्रपती सीसी कुडगाव संघाची धावसंख्या 2 गडी बाद, फक्त 5 धावा. आदरणीय तुषारजी कुलकर्णी, ऋषभजी कुलकर्णी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं कुलकर्णी साहेब आपलं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. आपणास वेळ असेल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ही व्यवस्थापन समितीची सूचना आणि विनंती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. थँक्यू सो मच. सन्माननीय ऋषभजी कुलकर्णी साहेब, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेमध्ये आपण देतात. अनेक मान्यवरांच्या मांदियाळीने या स्पर्धेची उंची आणि शोभा सातत्याने वाढवली जाते, कारण आमचे पाहुणे म्हणजे खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा मानबिंदू आणि केंद्रस्थान. जाऊ आपण मॅचमध्ये. तिथे खऱ्या अर्थानं पडलाय दुष्काळ. आता मात्र पुन्हा एकदा ऋतू बदलला 3-4 महिन्यानंतर, परंतु या मॅचमध्ये प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे ऋतूंना बदलावं लागेल. फलंदाजांच्या पायावर सातत्याने नक्षत्र येऊन द्यावं लागेल आणि सातत्याने बदल या ठिकाणी दाखवावा लागेल. तेव्हा मात्र एक सन्मानजनक स्थिती या मॅचमध्ये निर्माण होईल. कुठेतरी पहिल्या 2 षटकामध्ये संकट, थोडंसं धोक्याचं वातावरण, धोक्याच्या घंटा वाजल्या जात आहेत. छत्रपती सीसी कुडगाव संघ टँगोकडून खूप मोठी अपेक्षा, कारण एक मोठा खेळाडू स्वस्तामध्ये बाद झाला. या मॅचचा विचार केला तर निलेश मात्र गोल्डन रथचा शिकार बनला. आपण पाहिलं निकेशला. त्यानंतर दोनही फलंदाज खेळपट्टीवर नवीन असतील, बॅट्समन सनी आणि बॅट्समन तुषार. तिसरं षटक मार्गस्थ आंबेगाव संघाच्या वतीनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. संकेत. आता मात्र थोडंसं तरी ॲग्रेशन दाखवावं लागेल, आक्रमकता हे स्वरूप प्राप्त करावं लागेल.
हो हो हो, फुलटॉस चेंडू होता. एक सिंगल धाव घेतली गेली, परंतु सातत्याने आत्मबल वाढवावं लागेल, कॉन्फिडन्स लेवल मात्र शिगेला पोचवावी लागेल, तेव्हा या मॅचमध्ये कुठेतरी धावसंख्या ही वाढत राहील. कलात्मक स्ट्रोक खेळावे लागतील आणि आता मात्र प्रत्येक चेंडू मित्र म्हणून फुटबॉल सारखा पाहावा लागेल फलंदाजांना. नजरेमध्ये चेंडू भरवावा लागेल, परफेक्ट मिडल करावे लागतील चेंडू, कारण चेंडू इनफिल्ड सातत्याने क्लिअर करावे लागेल, आउटफिल्डमध्ये चेंडू पाठवावे लागतील. या सगळ्या उद्दिष्टांना समोर ठेवून आता मात्र फलंदाजी करावी लागेल छत्रपती सीसी कोडगाव संघाच्या फलंदाजांना. सनी आणि तुषार पार्टनरशिप बिल्डअप करताना या ठिकाणी पाहायला मिळतील. टीमची टोटल धावफलकावर फक्त 6 धावा. आतापर्यंत थोडीशी धावसंख्या कमी वाटते, परंतु क्रिकेटमध्ये कधी कोणत्या जंप, कधी कुठे काय कोणत्या क्षणाला पाहायला मिळतील हे मित्रांनो सांगता येत नाही. अनसर्टिनिटी. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या पुढे होता फलंदाज. ॲक्शन देन रिॲक्शन आपण पाहिलं, फलंदाजाला स्टान्स ओळखला गोलंदाज संकेतनं आणि त्यानंतर चेंडू रिलीज केला. बॅटवर चेंडू येऊ देत नाही आहे. केवळ आणि केवळ 10 चेंडूंचा पूर्णपणे खेळ शिल्लक असेल. आतापर्यंत 14 चेंडू फेकून झाले त्या इनिंगमधील. चांगली गोलंदाजी सकाळच्या सत्रामधून होताना पाहायला मिळते. पहिली मॅच आपण अनुभवली, लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळाली आणि त्या लो स्कोरिंगमध्ये बाजी मारली जाणता राजा क्रीडा मंडळ संघानं. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं मयूर ग्रुप संघाची धावसंख्या केवळ 31 होती, परंतु या मॅचमध्ये किती जमेल हे मात्र बघणं औत्सुक्याचं ठरेल. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र अनुत्तरित असतील. मॅच चांगली पाहायला मिळेल का? प्रेक्षक या ठिकाणी जमतायत हळुवारपणे, मंद मंद पावलांनी या संपूर्ण मॅच आणि या संपूर्ण मैदानाचा ताबा घेत आहेत. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये साथीच करून आमचे विलाजी कुंभार, एक चांगलं व्यक्तिमत्व की ज्यांच्याकडे पाहावं आणि त्यांच्या प्रेमात आम्ही पडावं. इतकं चांगलं व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून या नियोजनाच्या समितीमध्ये या ठिकाणी जोडलेलं आहे. 2 धावा ॲड होतील या टीमच्या टोटलची. आपण पाहिला तर टीमच्या टोटलमध्ये 2 धावा माफ करा, एक सिंगल ॲड केली जाईल. टीमची टोटल छत्रपती सीसी कोडगाव संघ पोहोचलाय केवळ 9 धावा. मी तर म्हणेन टँगो सर विचार करत असतील की 20 ते 25 धावा जरी बनल्या तरी गोलंदाजीमध्ये दमखम दाखवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जातील, परंतु 25 धावांपर्यंत मजल मारावी लागेल मी तर म्हणेन छत्रपती सीसी कोडगाव संघाला. ऋषभ सर वेलकम, आपण आलात स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. तिसरं षटक मार्गस्थ आहे, गोलंदाजी मार्कवर संकेत. 4ही मुंड्या चित करण्याचा प्रयत्न संकेतच्या माध्यमातून झालाय, मान उंच करून देत नाही या मॅचमध्ये छत्रपती सीसी कोडगाव संघाच्या फलंदाजाचा. ओव्हर पिच बॉल पाहिलं, यावेळेस फुल केलं, चेंडू निघून चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले, तत्पूर्वी खेळपट्टीवर 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जास्त काही त्रास सहन करून घेत नाहीये खेळपट्टीवरचे खेळाडू सनी आणि तुषार. स्पर्धेच्या माध्यमातून काही नियम तुमच्या समोर अनाऊन्स केले जातील. 2 प्रकारचे रिव्ह्यू तुम्हाला दिले जातील. माफ करा, एक धावचीच्या स्वरूपाचा रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल, आपण तो स्वीकारू शकता आणि तो आपण घेऊ शकता. पाण्याची व्यवस्था करायची आहे. कुणाल सर पाण्याची व्यवस्था करायची आहे. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर झाली ना छत्रपती सीसी कोडगाव संघाची धावसंख्या ती 2 गडी बाद फक्त 12 धावा. आपण पाहतोय 4.0 सरासरी. शेवटचं षटक मित्र म्हणेन स्लॉग ओव्हरचं षटक म्हणून खेळावं लागेल. या षटकामध्ये मोठे मोठे प्रहार करावे लागतील. चेंडू मैदानाच्या बाहेर मॅक्सिमम. रिव्ह्यू तुम्हाला हाईट फॅक्टर आणि धावचीच्या स्वरूपातला रनआउटसाठी तुम्हाला रिव्ह्यू घेता येईल. ही या स्पर्धेच्या वतीनं तुम्हाला नियमावली अनाऊन्स केली जाते. tenniscricket.in या ठिकाणी सज्ज झाली. या संपूर्ण मैदानाचं विश्लेषण त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. या बदलापूरच्या क्रीडानगरीमध्ये चाललेली स्पर्धा कोणत्या मैदानावर आहे, कोणत्या दिशेला आहे, कोणत्या वाटेने आल्यानंतर तुम्ही मैदानावर पोहोचाल, या सगळ्या गोष्टी tenniscricket.in गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम आम्हाला या ठिकाणी सहकार्याची भूमिका दाखवते आहे. त्यांचंसुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. 3 षटकं संपली. 3 षटकामध्ये केवळ 12 धावा धावफलकावर छत्रपती सीसी कोडगाव संघाला. आत्ता मात्र सातत्याने गनिमी कावे करून फलंदाजी करावी लागेल. काहीतरी मनामध्ये स्ट्रॅटेजी आखावी लागेल. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. तुम्ही जी गोष्ट करता त्यासाठी प्रिकॉशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही मैदानाच्या जाण्याच्या आधी तुमच्या विचारांना आणि तुमच्या कल्पनेला मात्र मित्रांनो महत्त्व आहे. खऱ्या अर्थानं खेळाडू अनेक प्रकारचे कायमस्वरूपी मनामध्ये कल्पना ठेवतात. ती कल्पना या ठिकाणी करावी लागेल आणि सातत्याने प्रॅक्टिकल गोष्टी कराव्या लागतील. तेव्हा मात्र धावसंख्येचा वेग हा वाढत राहील. धावसंख्या केवळ आणि केवळ 12 धावा.
येणारे शेवटचे 6 चेंडू अर्थातच शेवटचं षटक असेल. आतापर्यंत लो स्कोर दिसतोय, परंतु या लो स्कोरला जर पुन्हा एकदा मोठ्या चौकार षटकारांची जोड घातली तर मात्र धावसंख्या सन्मानित होईल यात शंका मात्र दिसत नाही आहे. आतापर्यंत 2 गडी बाद झाले छत्रपती सी कोडगाव संघाचे. 8 गडी आपल्या डगआउटमध्ये शिल्लक असताना ॲग्रेशन दाखवावं लागेल, तेव्हा मात्र कुठेतरी या मॅचमध्ये प्रेक्षकांना मजा येईल. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक जयेश. टँगो सरांच्या मनामध्ये थोडासा पश्चाताप असेल. दुसऱ्या षटकामध्ये टँगो सर बाद झाले. शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट ऑन पुल केलाय. यावेळेस पाहू शकाल शॉर्ट पाईन लेगला वन पकडला जातोय. 1 डॉली कॅच, 1 मोर विकेट डाऊन. तिसरा गडी बाद होतोय छत्रपती सी कुडगाव संघाचा. धावसंख्या आहे केवळ आणि केवळ 12 धावा. तिसरा गडी बाद होतोय छत्रपती सी कुडगाव संघाचा. आपण पाहिलं सुरुवात तर चांगली नव्हती, आता मात्र शेवटाकडे जाताना सुद्धा धावांचा भोग मात्र या ठिकाणी कमी पाहायला मिळतोय. मी तर म्हणेन पूर्णपणे रेड सिग्नल लावलाय, ब्रेक लावलाय धावसंख्येला. नवीन फलंदाज पोहोचला खेळपट्टीवर. प्रथमेश स्ट्रायकिंग एंडवर आपण फलंदाज पाहतोय. सनी अजूनही असेल आणि सनीकडून मी तर म्हणेन डगआउट अपेक्षा करेल मोठ्या फटक्यांची. जयच्या हातामध्ये चेंडू ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेस पाहू शकाल शॉट ऑफ गुड लेन, चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आपण पाहतो विकेटवर विकेटचा सडा या ठिकाणी पडताना पाहायला मिळतो, परंतु धावा ज्या हव्या होत्या त्या मात्र अजूनपर्यंत या मॅचमध्ये पाहायला मिळत नाहीये. वाळवंटामध्ये पाणी शोधावं त्या पद्धतीने प्रयत्न चालू आहेत छत्रपती सी कुडगाव संघाचे. भगीरथाचे प्रयत्न चालू आहेत, परंतु गंगा मात्र या ठिकाणी अवतरली नाही आहे. धावांची पूर्णपणे धावसंख्या स्थिरावली गेलेली आहे. छत्रपती सी कुडगाव संघ हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाईन चेक करावी लागेल. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू फेकला जातोय. वाईट बॉल, 1 धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने छत्रपती सी कुडगाव संघ पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. धावसंख्येचा विचार केला मी तर म्हणेन खूपच कमी धावसंख्या या मॅचमध्ये अजूनपर्यंत पाहायला मिळते. शॉर्ट पिच बॉल, चेंडू टर्न केला, पडल्यानंतर लेग ब्रेक बॉल पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंटला डाऊन द विकेट, बॅटचं फेस कोल्लं. तत्पूर्वी एकच सिंगल, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. एक सिंगलने काम बनणार नाही. मी तर म्हणेन थेंबे थेंबे नाही तर सातत्याने पुन्हा एकदा भरधाव सहरी घ्यायला लागतील आणि सातत्याने समुद्र मंथन करावं लागेल. या समुद्र मंथनातून मी तर म्हणेन सेकंड इनिंगमध्ये अमृत आणि अमृत प्राशन करावं लागेल छत्रपती सी कुडगाव संघाला. तेव्हा मात्र तुम्ही या स्पर्धेमध्ये कायमस्वरूपी जिवंतता आणाल आणि आता मात्र काळीच धडधडतय त्या स्पंदनांना सांगावं लागेल शेर अभि जिंदा आहे. ही मात्र सेकंड इनिंगमध्ये कामगिरी करावी लागेल. धावसंख्या पूर्णपणे लो पाहायला मिळते, केवळ 14 धावा. आतापर्यंत झटके लागले 4 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 14 धावा. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो वेल विगन इज हाफ डन. पुन्हा एकदा खराब चेंडू, 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. 15 धावा धावफलकावर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि या शेवटच्या षटकात येईल केवळ आणि केवळ 1-2 बॉल आहेत ना शिल्लक. असं 2 चेंडूचा खेळ शिल्लक. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय गोलंदाज जयेश. आणखी एक डॉट बॉल, शेवटचा चेंडू. धावसंख्या, शांततेचं वातावरण. 15 धावा धावफलकावर. एक मोठा फटका येणं मी तर म्हणेन डगआउटला अपेक्षा असेल. नवे सर्व प्रेक्षकांना अपेक्षा असेल की या मॅचमध्ये एक चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर एक तरी मोठा फटका येणं गरजेची गोष्ट असेल. आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या दिवसामध्ये पहिली अशी मॅच आहे की कोणत्या या इनिंगमध्ये अजून एक सुद्धा चौकार, अजून एक सुद्धा षटकार या इनिंगमध्ये पाहायला मिळाला नाही. हो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद. धावचीच्या स्वरूपात आणखी एक गडी होईल बाद. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. आपण पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये विकेटवर विकेट गेल्या, धावा मात्र मिळाल्या नाही आहेत. छत्रपती सी कुडगाव संघ पोहोचलाय पहिल्या डाव सावरत असताना. धावसंख्या आधी धावफलकावर 15. सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी करताना कंबर कसावी लागेल. आपल्या आयुष्यातील इतिहास आठवून गोलंदाजी करावी लागेल छत्रपती सी कुडगाव संघाला. कारण आहे केवळ 15 धावा.
विजयासाठी आंबेगाव संघाला 16 धावांची गरज. मॅच मात्र लो स्कोर पाहायला मिळते, परंतु म्हटलं जातं मित्रांनो, कधी कोणते ट्विस्ट येतील हे सांगता येणार नाही. सस्पेन्स गोष्टी कधी कोणत्या ओपन होतील हे सांगता येणार नाही. गोलंदाजी चांगली राहिली तर ही मॅच बनायला उशीर लागणार नाही. ज्यावेळेला पहिला सामना आमच्या डोळ्यासमोर होता त्यावेळेला प्रेक्षकांची चर्चा चालू होती, हा सामना एकमुठी होईल, एकतर्फी झुकेल आणि बघता बघता मयूर ग्रुप संघ सामना जिंकेल. परंतु सामना जिंकला जाणता राजा क्रीडा मंडळाने. असंही वाटतं, आताही वाटतं या मॅचमध्ये सामना जिंकेल सहजगत्या आंबेगाव संघ. परंतु मित्रांनो, क्रिकेटमध्ये प्रेडिक्ट करणं, क्रिकेटवर भाष्य करणं मूर्खाचं लक्षण म्हणलं जातं. काय होईल या मॅचमध्ये, येणारे काही मुवमेंट, येणारे काही क्षण, टाकले जाणारे चेंडू, मारले जाणारे चेंडू सांगून जातील हू विल विन दिस मॅच. आणि हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा मी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे अतिशय जवळचे मित्र, आमचे साथी समालोचक, द व्हाईस ऑफ द महाराष्ट्र, सन्माननीय सोनूजी बांगर सर, थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू सो मच रमेशजी शिंदे सर. तर सामना लवकरात लवकर सुरू करा प्लीज, विनंती असेल. आमच्याकडे वेळ थोडासा कमी आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या आपण, आणि ग्राउंडच्या आतमध्ये कोणी राहू नका प्लीज, विनंती असेल प्रेक्षक वर्गांना. जे प्रेक्षक वर्ग ग्राउंडच्या टच बसले असेल त्यांनी थोडंसं मागे सरकायचं विनंती असेल. तर जाऊया मैदानावरती. जमलेल्या तमाम क्रीडा यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला पाहतात, आम्हाला ऐकतात, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. स्पर्धा आपण पाहता जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर आयोजित जाणता राजा चषक 2021 पर्व या ठिकाणी सुरू आहे. पहिला मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतोय. या मैदानावरती लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला छत्रपती सीसी कुलगाव टीम आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला जय कालेश्वर आंबे टीम आपल्याला पाहायला मिळते. तर बॅटिंग केली प्रथम छत्रपती सीसी कुलगाव टीमनं आणि लो स्कोर उभा केला. मी म्हणेन फक्त 15 धावा आहेत, तर विजयासाठी 16 धावेची आवश्यकता असेल जय कालेश्वर आंबे टीमला. सलामी जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल जगदीश भाग्यवंत, जो पुराणा चावल म्हणून संबोधला जातो, एक अनुभवी खेळाडू आंबे टीमचा. शाकिंग गेनला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला मच्छिंद्र भाग्यवंतला आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्गवरती निकेश येतोय. सामना सुरू होतोय. पहिला
पहिल्याच बॉल ऑन साईडला खेळतात, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉटमॅनचा चांगला वापर केला, एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाईल. श्री गणेश होतोय, खाता ओपन केला जातोय टीमचा आणि स्वतःचा जगदीश भाग्यवंतच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट निकेश सय्यार समोर खेळत्या, चांगला फटका इनफिल्डच्या वरून हा फटका खेळला जातो आणि चेंडू जाईल सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. जगदीश भाग्यवंतच्या बॅटमधनं हा चौकार. चौकाराबरोबर टीम पोहोचते 6 या आकड्यावरती. विजयासाठी फक्त 10 धावेची आवश्यकता असेल. पॉवर प्लेचा षटक मार्ग असते, कारण की या मॅच मध्ये तुम्हाला जास्त मजा मिळणार नाहीये, कारण की धावा कमी बनल्यात. एकूण फक्त 15 धावा बनल्या, 16 धावेचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर द विकेट निकेश, अजून एक चांगला फटका शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जज करतोय, तोपर्यंत धाव कंप्लीट केली जाईल. एक टीम पोहोचते एका धाव्याबरोबर 7 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकमध्ये फलंदाज मच्छिंद्र भाग्यवंत येतोय. ओव्हर द विकेट, कोलबे टप्प्याचा बॉल ब्लॉकरमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत, फक्त सिंगल एकवटली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 8 धावा फलकावरती. सहजरित्या सिंगल डबल देखील हा मॅच जिंकू शकतात आंबे टीम. ओव्हर द विकेट, शपलवून खेळण्याचा प्रयत्न केला, गुडघ्याचा वापर देखील केला होता. बॅकऑफ लेगच्या दिशेला फटका खेळायचा होता, मात्र संपर्क नाहीये. बीट होत आहे जगदीश, डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निकेश सय्यार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना समोर खेळताय, फटका हवेमध्ये असेल, खेळाडू येथील बॉलवरती पोहोचत नाहीयेत. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी करते तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या फलकावरती लागते 10 धावा जिंकण्यासाठी फक्त 6 धावेची आवश्यकता असेल. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आहेत. 6 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. थोडासा बोरिंग मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वन साइड हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. तयार गोलंदाज ओव्हर द विकेट ना सुमित येतोय. स्वीट शीटचा फटका खेळायचा होता, दुधारी तलवारचा वापर केला, मात्र लेग बिफोरची अपील केली आणि पंचांनी ती स्वीकारली. परतावा लागेल मच्छिंद्र भाग्यवंतला. पहिला धक्का लागतोय फलंदाजी करणारे जय कालेश्वर आंबे टीमला. मच्छिंद्र बाद होतोय आणि इथून मयूरच जातोय मैदानाच्या आतमध्ये. फक्त 6 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडू आणि फक्त 6 धावेची आवश्यकता. मयूरश ऑन अ स्ट्राइक ओव्हर द विकेट. स्विचिट खेळतोय, फटका चांगला आहे, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक पोहोचते तोपर्यंत चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूरच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट करणारा हा चौकार. चौकाराबरोबर टीम पोहोचते 14 या आकड्यावरती. विजयासाठी फक्त 2 धावेची आवश्यकता. तर चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी आमंत्रित करतोय भोस टीमचा कॅप्टन आणि मानकुली टीमचा कॅप्टन. टॉस साठी रिपोर्टिंग करा आपण लगेच. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता. फटका हवेमध्ये असेल, खेळाडू बॉलवरती आणि मॅच समाप्त होते. मॅच जिंकली आहे जय कालेश्वर आंबे टीमनं. अभिनंदन करेल टीमचं. हार्ड लक छत्रपती सीसी कुलगाव टीम.
या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आपले देखील आभार व्यक्त करेल.